चहा आणतेस ना ग? हो आणते वहिनी. अरे देवा, तुझ्याशी गप्पा मारत बसते आणि सगळं विसरते. आणते हा वहिनी, तयार तयार आहे. लवकर दे. वहिनी, उद्या वटपौर्णिमा आहे हा. देवा, म्हणजे ती पूजा करावी लागेल? काय कटकट आहे. खटखट काय बोलताय तुम्ही? नाहीतर काय. नाही, मला सांग ना, कशासाठी करायची असते ही पूजा? कारण 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून ना? पण ए बाई, मला 7 जन्म नकोय ना हा नवरा. वहिनी, अगं हो. आणि मला तर वाटतं, जर तू राजनला विचारलंस ना, तरी तू हेच सांगेल की ही नकोय बाबा मला. तेच पार्टनर कोण सहन करणार अगं? अनु, त्या बायका असतात ना, त्या 1 नंबरच्या बिंडोक असतात. वर्षातून एकदा त्या ही पूजा करतात आणि मग बिचारा त्या नवऱ्याला 7 जन्मासाठी अडकवून घेतात. मला सांग, त्यालाच तू पुढच्या जन्मी नको असशील तर? हा चहा दे ना लवकर प्लीज. आलात तुम्ही? गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. शनाया, ये ना बस. व्हेरी गुड मॉर्निंग शनाया. आज सकाळी सकाळीच कशी काय? वहिनी, अगं काल रात्रीच भेटून गेली ना, तरी पुन्हा आली? आठवण आली असेल आपल्या सगळ्यांची. आठवण आली असेल तिला, म्हणून आली असेल भेटायला. हो ना शनाया? नाही नाही वहिनी, काय आहे, ती मला पिकअप करायला आली आहे. आम्हाला त्या साईटवर जायचंय ना दोघांना. तुम्ही दोघं जाणार आहात? हो. काय झालं वहिनी, आता ज्या कंपनीत मी काम करतो ती तिच्या नवऱ्याची कंपनी आहे ना, त्यामुळे आम्हाला दोघांनाच का जायला सांगितलं वगैरे ही सगळी माहिती तिच्या नवऱ्याला विचारता का? JK सरांचा नंबर देतो आम्ही. नाही भाऊजी, मी सहज विचारत होते. तुम्ही पण शनाया, आता आलीच आहेस तर नाश्ता करून जा ना, ह्यांना पण वाढत. नाही नाही, नको नको अनुप्रिया, उशीर होतो आणि मी खाऊन आले. अविनाश, चल ना, उशीर होतोय आपल्याला. अगं 2 मिनिटात, तू बघतीस काय वाढायला घ्यायचं 2. हो हो लगेच. अविनाश, मला वेळेत पोचायचं. मला आणि JKला वेळेत पोचलेलं आवडतं. चल. चल चल चल. नाही ऐका ना, मी डब्यात बांधून देते, तुम्ही जाता आता खा. नको नको, उशीर होईल आम्हाला, नको. हो, उद्याच्या सामानासाठी पैसे हवे होते. काय आहे उद्या? वटपौर्णिमा आहे ना? अच्छा, वटपौर्णिमेसाठी. उद्या वटपौर्णिमा आहे का? हो. आणि अगं शनाया, आमची अनु ना दरवर्षी अगदी साग्र संगीत पूजा करते. नाही झालं, निघायचं का? हो हो चल हो. चल. अनु, बाय. बाय. डबा बघितलंस अनु? त्या शनायाने दिलेलं घड्याळ घालून भाऊजी कसे ऐटीत गेले ना. मला तर वाटतं ना, ती शनाया जरा जास्तच मेहरबान झाली आहे ना भाऊजींवर. वहिनी, जुनं घड्याळ बिघडलं असेल त्यांचं. काय माहित खरं काय. असो, पण अनु, तू सावध राहा. नाही, ती शनाया अगं श्रीमंत आहे, स्मार्ट आहे आणि त्यात सुंदर पण आहे. काय म्हणायचंय तुम्हाला वहिनी? बोलताना जरा तरी विचार करा, काहीतरी भान ठेवा. आमच्या कॉलेजची मैत्रीण आहे ती, आणि ती तिच्या संसारात अगदी सुखात नांदते. त्यामुळे जरा विचार करा ना बोलताना. आणि माझ्या अविनाशला जर असं काही करायचं असतं ना, तर मोकळेपणाने भेटले बोलले नसते ते. आणि माझे अविनाश स्वप्नात सुद्धा दुसऱ्या बाईचा विचार करणार नाही. इतका अतिविश्वास वाईट असतो अनु. पण अविश्वास त्याहूनही वाईट. आजपर्यंत कधी वटपौर्णिमा साजरी केली नाही, पण या वर्षी नक्की करेन, माझ्या प्रेमासाठी.
काय ग निघायचं ना? हो हो, चल चल. शनाया सावकाश. हो. सावकाश ना. हे गाणं रफी साहेबांचं गाणं. मला माहितीये अभि, जुनी गाणी म्हणजे तुझा जीव की प्राण आहे. त्यात रफी साहेबांचा आवाज म्हणजे तुझ्यासाठी. स्वर्ग. रफी साहेब म्हणजे स्वर्ग. पण मला अजूनही कुमार सानू आवडतात हा. ए अभि, तुला आठवतंय का आपण तेव्हा केवढं भांडायचो, रफी साहेब बेस्ट, नाही मी म्हणायचं नाही, कुमार सानू बेस्ट. रफी साहेब आणि कुमार शानू काही कंपॅरिझन आहे का? तसंच आहे ते. आता परत नको सुरू. ए हॅलो, कुमार सानूच बेस्ट. परत तेच. अनुला पण रफी साहेब खूप आवडतात. कॉलेजला होतो तेव्हा दिवस दिवस फक्त रफी साहेबांची गाणी ऐकत असायचो, मी आणि अनु. आज पण अनु रेडिओ ऐकते. रेडिओ म्हणजे तिचा जीव की प्राण आहे बाबा. सॉरी टू से अभि, पण अनुप्रिया अजूनही तशीच आहे रे, टिपिकल एकदम ओल्ड स्कूल टाईप. म्हणूनच मला ते आवडते. म्हणजे माझ्यासारखी मुलगी आवडत नाही तर तुला? नाही, अगदी असंच नाही, पण प्रत्येकाचं ज्याचं त्याचं सौंदर्य आहे ना. म्हणजे अनुप्रिया सुंदर दिसते कारण ती साधी आहे. तिच्या साधेपणात तिचं सौंदर्य आहे. तुझं सौंदर्य, तू बोल्ड आहेस, ब्युटिफुल आहेस, कॉन्फिडंट आहेस. किती गोल गोल फिरवणार आहेस? डिरेक्टली सांग ना, शनाया तू सुंदर आहेस. काय प्रॉब्लेम काय असं म्हणायला? मला खोटं नाही बोलतायत ना. अवी काय झालं, असं का बघतोय? नाही, काय नाही. जखमा अशा सुगंधी झाल्यात काळ झाला, केलेत वार ज्यांनी तो मोगरा असावा. तुला अजूनही हो, मी तीच आहे. मी तीच आहे आणि तू सुद्धा तोच आहेस. पण आता बाकी सगळं बदललंय. सगळं सगळं खूपच बदललंय रे. शनाया, तू का रडतीयस? आई आई काय, कुठे लक्ष आहे तुझं? नाही फार काही झालं नाही. तू इकडे. अगं तू अगं मला गॅस बंद करू दे. काय करते? स्वतःकडे लक्षच देत नाही. अगं पण मला काही झालं बस नाहीये. इथे. अगं मला नाही तुला लागत. बस म्हटलं ना मी. तुम्हाला नाही ना. गप्प बस. अजिबात हलू नकोस आई. काय आणते देवा? कशाला? आई गप्प बस. ग पिहू. आई लग्न झाल्यापासून कितवा चटका लागलाय हा? सतत सगळ्यांसाठी काहीतरी करायचं, जरा म्हणून स्वतःकडे लक्ष देत नाहीस. सगळ्यांसाठी हे कर, सगळ्यांसाठी ते कर, ह्याला जेवायला वाढ, त्याला खाऊ घाल. सतत सगळ्यांसाठी राबायचं, स्वतःसाठी काही करायचं नाही आणि स्वतःला असं भाजून घ्यायचं. गप. आता थोडा वेळ किचन मध्ये जाऊ नकोस, नाही तर जाशील लगेच. काय कळलं ना? बोल. भूल काय? किती ओरडतेस मला? आजी आहेस माझी. तू असं वागतेस तर ओरडणारच ना. अगं ती माझी पिल्लुडी, तू आहेस ना माझी काळजी घ्यायला. मग मी नाही काळजी घेणार तर कोण घेणार?
वा वा वा, आत्ता घेतेस माझी काळजी, पण आता काही वर्षांनी तुझं लग्न होईल, मग तू तुझ्या घरी जाशील, तेव्हा कोण घेणार आहे माझी काळजी? मी तुला सांगितलंय ना आई, मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. म्हणजे लग्नच करणार नाहीयेस तू? नाही, मी इथेच राहणार माझ्या आई बरोबर आणि माझं करिअर करणार. ओ, शनाया आंटी सारखं. वहिनी येऊ का? राघव भाऊजी या ना, या या बसा, मी पाणी आणते. नाही नाही, पाणी वगैरे काय आणू नका, खूप घाईत आहे मी. अभि कुठे आहे? तयार झाला की नाही? निघायचंय आम्हाला. नाही, ते तर गेले ऑफिसला. गेला? मला कसं बोलला नाही? हो, पण ते गेले. शनाया आली होती, तिच्यासोबत गेले. सोबत गेला आणि मला बरं बरं, ठीक आहे. मी जातो ऑफिसला आणि तिकडेच त्याला भेटतो. नाही नाही, एक मिनिट, तुम्ही कुठे चालला? तुम्ही बसा, मी पटकन चहा टाक. नाही नाही, चहा वगैरे टाकू नका, मला खूप उशीर होतोय. मी ऑफिसला जातो, त्याला भेटतो. आपण चहा वगैरे नंतर घेऊ. अहो भाऊजी, पटकन टाकला असताना. नको नको, येतो मी नंतर. असे काय भाऊजी? राघव भाऊजी म्हणजे ना कायम घाईत असतात. आई, ती शनाया आज परत आली होती. शनाया मावशी किंवा आंटी, तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे ती बाळा. अगं, ती का आली होती ते सांग. का आली होती म्हणजे काहीतरी काम होतं त्यांचं, कुठल्या तरी साईटवर जायचं होतं म्हणे, म्हणून बाबांना पिक करायला आली होती. आणि पिहू, ती शनाया नुसती सुंदर नाही आहे, हुशार पण आहे, बिझनेस वुमन आहे. तुला माहितीये, तिच्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये ती सीईओच्या पोझिशनवर आहे. ते काही तिच्या ॲबिलिटीजमुळे नाहीये, ती मिसेस JK आहे. एवढं क्वालिफिकेशनच पुरेसे आहे तिला CEO व्हायला. असं का बोलतेस तू? हे कसले विचार आहेत तुझे? आई, मला माहित नाहीये, पण ती बाई मला डे 1 पासून फेक वाटते. पिहू, मला असं वाटतं आपण तिला फार आपल्या घरात घ्यायला नको. पिहू, असं बोलू नये बाळा. काय ना, घराचं आणि मनाचं दार कायम सगळ्यांसाठी खुलं असावं. रॉंग. फक्त चांगल्या माणसांसाठी खुलं असावं. कारण जर आपण फेक माणसांना मनात आणि घरात जागा दिली ना, तर ते मन आणि घर दोन्ही खराब करतात. कशी बोलतेस बघ तू. तुझे हे विचार ऐकून ना अवाक व्हायला होतं मला खरंच. तू फक्त मी काय सांगते ते ऐकत जाई, मग बघ तुझं आयुष्य सुंदर आहे. हो का? अगं खरंच. अगं ए ढमे. नाही पण पिहू, खरंच एवढे नेगेटिव्ह विचार नसावेत. आणि शनायाच्या बाबतीत म्हणशील ना, तर तिच्याशी एवढं तुटक नाही वागता येणार. हे बघ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतक्या वर्षांनी भेटलेली आमची कॉलेजची जवळची मैत्रीण आहे. तिच्यामुळे आज बाबांना इतकं चांगलं काम मिळालंय. नाही म्हटलं तरी तिचे उपकार आहेत ना आपल्यावर. हो, पण तरी तू जरा सावध राह. अगं हो ग माझी बबडी. आणि तू आहेस ना माझी कॉन्स्टंट सपोर्ट सिस्टम. आता मला कोणाचीच भीती नाही. हे एकदम परफेक्ट बोललीस तू. यावर तुला मिळतायत 100 on 100 मार्क. चला बडबड पुरे, जा अभ्यासाला जा. शनाया, तू का रडतीयेस? ऐक ना शनाया, मला तुला हर्ट करायचं नव्हतं. प्लीज समजून घे, मी काही चुकीचं बोललोय का? नाही नाही, अभि तू हर्ट केलं नाहीयेस. मला 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 हर्ट माझ्या नशिबाने या सिच्युएशनने केलंय. म्हणजे तुला सगळं माहिती असून म्हणजे विचारतोस? मला नाही माहिती खरंच. अभि, तू माझ्या नवऱ्याला भेटल्यापासून तुला वाटलं नाही का रे की हे असं का, शनाया अशी का? तू त्याला भेटल्यानंतर तुझ्या मनात जे प्रश्न पडले ना, ते मी बघितले, मला कळलं, ते तुला कळतंय, पण तू मला नाही विचारलंस. तुझ्या पर्सनल गोष्टीत मी कसं? पर्सनल? सिरियसली हे पर्सनल वाटतंय तुला? अभि, आपण
आपण एकमेकांसाठी इतके परके आहोत. तसं नाहीये शनाया. हे बघ मला हे बघ, समोर दिसतंय ना मला काय घडलंय. कदाचित हे बघितल्यावर कळलं की तुला कसलं वाईट वाटतंय. मग तोच प्रश्न तुला विचारायचा आणि तुला हर्ट करायचं का? नाही पण तू बोल ना. चल ना, तेव्हा नाही बोलला, आता बोल ना. आता मी सगळं ऐकायला तयार आहे. प्लीज बोल. काय काय सांगू तुला. त्या इन्सिडेंट नंतर ना डॅडने ठरवलं होतं की माझ्या आयुष्याचा निर्णय घेऊन टाकायचा. काय तो सोक्षमोक्ष लावून टाकायचा एकटाचा. म्हणजे डॅडला बिझनेसमध्ये खूप मोठा लॉस झाला आणि त्याच वेळी जे के डॅडला भेटला तो डॅडला बिझनेसमध्ये हेल्प करायलाही तयार झाला. पण त्यांनी डॅड समोर एक अट टाकली. कसली अट? तो डॅडला तेव्हाच मदत करेल जेव्हा त्यांच्या मुलीचं म्हणजे माझं ते जीकेशी लग्न लागेल. आणि मग काय, डॅडनी लावून दिलं माझं त्याच्याशी लग्न. लग्न कसलं रे, लग्न नाहीये, एक बिझनेस डील आहे. मी पण केलं. काय ऑप्शन काय होतं माझ्याकडे? ऑप्शन काहीच नव्हता दुसरा. काय नव्हतं हे तुलाही माहिती आहे चांगलं. पण ठीक आहे, मी केलं लग्न. माझ्या पण काही फिलिंग्स आहेत ना रे. मलाही काही वाटू शकतं ना. माझा नाही विचार केला कोणी. तुला माहिती आहे, आम्ही कुठे असे बाहेर गेलो ना जेवायला म्हण किंवा कुठे पार्टीला, तर लोक असे माझ्याकडे बघत असतात. मी त्याची मुलगी आणि तो माझा बाप. काय वाटत असेल रे मला. अभि, आम्हाला बाळ सुद्धा झालं नाहीये. माझं आयुष्य सर्वार्थाने असं इनकम्प्लीट आहे. सगळ्याच बाबतीमध्ये इनकम्प्लीट आहे. काही नाही मिळालंय मला. एरवी जगाला वाटतं रे की मी खूप हॅपी आहे, मी खूप स्ट्रॉंग आहे, पण तसं नाहीये. मी हॅपी नाहीये अभि. मला हे असं रोजचं आयुष्य जगताना स्वतःला किती त्रास होतो ना, हे माझंच मला माहिती आहे. ऐक ना प्लीज प्लीज, तू रडू नको. सगळं ठीक होईल शनाया. काही ठीक होणार नाही अभि, काही ठीक होणार नाही. मला माहिती आहे ती वेळ निघून गेली आहे रे अभि. मला माहिती आहे मला माझं आयुष्य असंच जगावं लागणार. मी ऍक्सेप्ट केलंय ते. असं नको म्हणू, होईल सगळं ठीक. तू आहेस ना माझ्या बरोबर. हो, मी आहे तुझ्या बरोबर आहे. मी नक्की? हो. कधीच वेळेत फोन उचलत नाही ही. हिच्यामुळे किती वेळ वाया जातो हिला नाही कळणार. पण काय करणार, बायको आहे, तरुण आहे, त्यात सुंदर आहे. का असं करते ना ही. ए गुलाबा, मॅडम कुठे रे? माहित नाही साहेब. त्याचा पगार घेतो तू? तसं नाही साहेब, मॅडम स्वतः गाडी घेऊन गेलेत. घरातून जाताना मी सोडलं त्यांना. मला म्हणाले की इथून जाईन मी, तू घरी जा. कुठे सोडलं तू? मीरा रोडला साहेब. मीरा रोडला? एवढ्या लांब कशाला गेली असेल? हॅलो साहेब. ठेव फोन. इतके लांब का गेली असेल? शेवटी बायको आहे, पण सुंदर आहे. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. ते काय झालं ना अभि, लग्न झाल्यानंतर असं मित्र म्हणून कोणी माझ्या आयुष्यात नव्हता ना. आणि तू असं अचानक आलास. कोणाशी बोलावं, शेअर करावं असं हक्काचं कोणीच नव्हतं माझ्या आयुष्यात. आय कॅन अंडरस्टँड. तुला आता काय वाटतंय मला कळतंय, पण आता मी आहे. हो तेच, तू माझ्यासोबत आहेस हेच फिलिंगच पुरेसं आहे मला. तुला माहिती आहे अभि,
तुला भेटल्यापासून इतकं रिलीफ वाटतंय ना मला. मला असं वाटतंय माझं आपलं जवळचं माणूस मला परत भेटलाय. आणि आता मला ही मैत्री तुटू द्यायची नाही आणि तुझ्यापासून दूरही जायचं नाही. मित्र म्हणून तुला माझ्याबरोबर काहीही शेअर करावं असं वाटलं. तुला असं वाटलं की कधीतरी मन भरून आलंय, आता बोलायचंय कुठेतरी. मित्र म्हणून मी तुझ्या आयुष्यात कायम आहे. प्रॉमिस? हा, प्रॉमिस. फिल्मी आहे ना. आता मित्र म्हणून वचन दिलंयस, पण लवकरच माझा नवरा म्हणून सप्तपदीची 7 वचनं घ्यायला भाग पाडेन मी तुला. अवी, किती वर्षांनी असं रस्त्यावरचं आईस्क्रीम खाते मी, माहितीये. मला ना असं वाटतं जुने कॉलेजचे दिवस परत आले. तुला वाटतं आपल्या कॉलेजच्या समोर तो एक चाचा होता, मलाई कुल्फीवाला, पांढरे केस, 2 दात बाहेर. तुला किस्सा म्हणून सांगतो, त्याच्याकडे आमची इतकी उधारी होती ना, आणि सगळी उधारी तो विसरायचा. तो म्हणायचा, अरे तेरा उधार बचा है ना. मी म्हणायचो, पिछली बार दिया ना. तो म्हणायचा, हा दिया दिया की. खूप खूप उधारी तशीच आहे आजही. काय पण त्याच्याकडची मलाई कुल्फी वर्ल्ड क्लास, वर्ल्ड क्लास. अवी, नको ना, वेगळा फ्लेवर आहे, आवडेल तुला. खरंच ना. प्लीज. पूजेचं सामान. घेतलंय की. अरे हो, विसरायलाच होत आहे मला. ते दुकान दिसतंय, ते शर्टचं दुकान. आम्ही अविनाशसाठी नेहमी इथूनच शर्ट घेतो.